सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या चर्चांना आता आणखीनच खतपाणी मिळालंय. दिपकेंच्या घरी नेत्यांची रीग लागलीये. सत्ताधारी सरकारमधील मंत्री सुद्धा त्यांची भेट घेत आहेत आणि आता थेट उद्धव ठाकरे आगामी निवडणुका अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील असा टोला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावलाय. नेमकं त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. कॉक्रोच जनता पार्टीनं 20 जुलै रोजी नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर केलेल्या आंदोलनानंतर अभिजित दिपके हे राज्यभर चर्चेचा विषय ठरले. छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या निवासस्थानी विविध पक्षांचे नेते त्यांची भेट घेत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीतल्या काही मंत्री आणि नेत्यांनी सुद्धा दिपकेंना भेट दिली असल्याची राजकीय वर्तुळात माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय आणि रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांसह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना जयकुमार गोरे म्हटले की सध्या विरोधी पक्षाला काही कामच उरलेलं नाही. सरकारवर अंकुश ठेवायचा असेल तर संसदेत चर्चा करावी, पण त्याऐवजी ते रस्त्यावर आंदोलन करतायत. जनता हे सगळं पाहते. यानंतर अभिजित दिपके यांच्या भूमिकेला दोन्ही शिवसेनांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्वच आता राहिलं नाही. ते स्वतःचं अस्तित्व शोधतायत. कदाचित आगामी निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली सुद्धा लढतील. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि नेते अभिजित दिपके यांची भेट घेत असल्याबद्दल प्रश्न विचारला असता जयकुमार गोरे यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. आता जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अभिजित दिपके यांची वाढती लोकप्रियता, विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी आणि त्यावरून होत असलेले राजकीय दावे प्रतिदावे यामुळे येत्या काळात हे प्रकरण आणखी रंगण्याची शक्यता आहे. कारण जर तुम्ही पाहिलं असेल तर जेव्हा अभिजित दिपके हे जंतर मंतरवर आंदोलन करत होते तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. सोबतच अभिजित दिपके यांनी स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरे दररोज फोन करून त्यांची चौकशी करायचे. तू माझ्या मुलासारखा आहेस, मी तुला माझ्या मुलासारखा मानतो असं देखील ते म्हटले. हे सुद्धा अभिजित दिपकेनंच सांगितलं. सोबतच आता जेव्हा अभिजित दिपके हे त्यांच्या निवासस्थानी छत्रपती संभाजीनगरला आले तेव्हा संजय शिरसाटांनी त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी सुद्धा कॉल करून त्यांची विचारपूस केली, त्यांच्याशी बोलले, त्यांच्या आई वडिलांशी सुद्धा बोलले. एवढंच नाही तर अभिजित दिपके लग्न कधी करणार असा प्रश्न सुद्धा त्यांनी त्यांच्या आई वडिलांना विचारला. आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे जेवढं महत्व सध्या अभिजित दिपकेंना देत आहेत किंवा सीजेपीला देत आहेत, या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके उद्या शिवसेनेचा झेंडा हातात घेणार का? आणि जयकुमार गोरे म्हणाले तसं अभिजित दिपके खरं शिवसेनेकडून राजकारणाच्या रणांगणात उतरणार का? असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.